मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, पाकिस्तानमधले अनेक राजनेते आणि त्यांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी हे बऱ्याचदा बोलताना आपण पाहिलेत की भारतीय संसदेत सुद्धा आमची लोक बसली आहेत. त्यांचा वापर करून वाटेल ते नरेटिव्ह आम्ही उभा करू शकतो. त्यांचा वापर करून आम्ही भारतीय जनतेमध्ये खोट्या बातम्या का होईना आपण पसरवू शकतो. यासाठी आम्हाला पाकिस्तानी मीडिया, पाकिस्तानमधल्या लोकांची गरज नाही आहे, तर त्याच देशात म्हणजे भारतात संसदेत बसलेली लोक आम्हाला मदत करतात. आणि याचा त्यांना फार अतिशय गर्व आहे. कारण शत्रू देशात असं नेटवर्क उभा करणं इतकं सोपं नसतं आणि ते ISIने करून दाखवलंय. याचे पुरावे देखील आपण पावसाळी अधिवेशनादरम्यान जेव्हा संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होती तेव्हा काँग्रेसमधली लोक उभं राहून ज्या प्रकारचे प्रश्न विचारत होते ते आपल्या देशाचे नागरिक तर वाटत नव्हतेच. भारतीय सैन्यामधले किती लोक शहीद झाले, आपले विमान किती पडले, अशा प्रकारचे प्रश्न हे लोक विचारत होते. राहुल गांधी, प्रणिती शिंदेसारखे नवीन किंवा गौरव गोगोईंसारखे राहुल गांधींचे चाटुकार त्यांनी एकाही शब्दाने हा प्रश्न कधी विचारला नाही की पाकिस्तानला आपण किती नुकसान पोहोचवलं, पाकिस्तानचे सैनिक किती मारले गेले, किती आतंकवाद्यांना आपण मारलं, पाकिस्तान, चीन, टर्की यांचे ड्रोन्स किती विमान पडले. पण यांच्या तोंडावर फक्त एकच शब्द होता की भारतीय सेनेचं शौर्य कसं मलिन आपल्याला करता येईल. यासाठीच हे लोक प्रयत्न करत होते. त्यामुळे जे वाटेल ते म्हणाला ते लोक बोलत होते आणि ते लज्जास्पद का वाटेना, पण ते प्रश्न आपण लोकांसमोर ठेवायचेच हा निर्धार या लोकांनी केला होता. हे लोक खरंच देशद्रोही म्हणले तरीही काही कमी पडणार नाही. आणि यावर शेवटचा शिक्कामोर्तब आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा करून टाकलेला आहे की राहुल गांधी हे खरंच भारतीय आहेत का, हा प्रश्न न्यायाधीशांनी विचारलेला. राहुल गांधींनी हा देशद्रोहीपणा काही पहिल्यांदा केलेला नाही. चीनसोबत त्यांचे संबंध जगजाहीर आहेत. 2022ला जेव्हा ते लडाखच्या दौऱ्यावर होते आणि कारगिलमध्ये गेल्यावर भाषण देताना त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्यावर सुप्रीम कोर्टमध्ये यावेळी सुनावणी सुरू होती. ते म्हणाले होते की चीनच्या सैनिकांनी हजारो किलोमीटर जमीन भारताची हडप केली आहे आणि भारत सरकार मात्र काहीच बोलत नाही आहे. मला आश्चर्य हे पाहून होतं आहे की विक्रम मिस्त्रीसारखे परराष्ट्र सचिव आपलं इतकं नुकसान होऊन सुद्धा चीनच्या राजदूतांसोबत केक कापताना दिसतात. यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधान आणि सैनिक अधिकाऱ्यांनी सुद्धा अनेकदा बोलून दाखवलेलं आहे की आपली 1 इंच जमीन देखील चीनने घेतलेली नाही. आपल्या सीमा जिथे होत्या तिथे आहेत आणि त्या अतिशय कडकपणाने सुरक्षित केल्या गेल्या. कोणीही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करू शकत नाही आणि कोणीही सीमा ओलांडू शकत नाही. हे बोलून सुद्धा राहुल गांधी वारंवार भारत सरकारला बदनाम करताना दिसले. भारतीय देशाला जगभरात चीनने हे केलं, पाकिस्तानने ते केलं म्हणून वारंवार अपमानित करत आले. आणि त्यांचे वक्तव्यसुद्धा काही एकसारखे नाही आहेत. एकदा ते म्हणतात की चीनने 4000 चौरस किलोमीटर जमीन हडप केली, एकदा म्हणतात 2000, एकदा म्हणतात 1000. त्यांच्या वक्तव्यामध्ये देखील ते काय बोलतायत याचा भान देखील राहुल गांधींना राहिलेला नाही आहे. राहुल गांधींच्या या निर्लज्जपूर्ण वक्तव्याच्या विरोधातच उत्तर प्रदेशमध्ये FIR दाखल करण्यात आली होती आणि त्यावरच सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली. आणि त्यावरच राहुल गांधींच्या विरोधात न्यायाधीशांनी जी टिप्पणी केली आहे ती कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अतिशय अपमानास्पद होऊ शकते. कारण राहुल गांधींच्या कपाळावरच यावेळी राष्ट्रद्रोहाचा ठपका लागलेला आहे आणि तो राजनेत्यांनी, पंतप्रधानांनी लावलेला नाही तर सर्वोच्च न्यायालयामधल्या न्यायाधीशांनी लावला. त्याने आपल्या टिप्पणीत म्हटलं की चीनने 2000 चौरस किलोमीटर भारतीय भूमीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळालं? विश्वसनीय माहिती काय आहे? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असे म्हटले नसते. पुढे न्यायाधीश म्हणतात की जेव्हा सीमेपलीकडे संघर्ष सुरू असतो तेव्हा हे सर्व बोलू शकता का? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारत नाही? संसदेत बोला, सोशल मीडियावर टिप्पणी करू नका. तुम्ही विरोधी पक्ष नेता आहात, तुमच्याकडे संविधानिक पद आहे, तुम्ही सरकारला संसदेमध्ये प्रश्न विचारू शकता. पण राहुल गांधी मात्र फक्त भाषणांमध्ये पंतप्रधानांवर गलिच्छ प्रकारची टिप्पणी करण्यात आणि भारत देशाची बदनामी करण्यातच व्यस्त आहे. 2020चं मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. जेव्हा डोकलाममध्ये भारतीय सेना आणि चीन सेनेमध्ये संघर्ष सुरू होता तेव्हा कुठल्याही देशाचा, फक्त भारतच नाही तर जगातला कुठल्याही देशाचा विरोधी नेता जर असेल तर आपलं सैन्यावर कोणत्या प्रकारची अडचण आली आहे, भारतीय सैन्य कशा प्रकारे त्याला सामोरं जात आहे आणि आतापर्यंत आपल्याला किती फायदा आणि नुकसान पोहोचलं आहे, अशी सर्व प्रश्न आपल्या सरकारला विचारेल, आपल्या राष्ट्रप्रमुखाला विचारेल. पण राहुल गांधींनी कोणालाही माहिती विचारली तर चीनच्या राजदूतांसोबत बंद दाराआड त्यांनी बैठक केली. आणि हे मी म्हणत नाही आहे,
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करताना पावसाळी अधिवेशनादरम्यानच काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीच ही माहिती आपल्या समोर ठेवली आहे. ते वक्तव्य सुद्धा तुम्ही ऐकू शकता. I want to remind this House, Doklam crisis was on. The leader of opposition decided to get a briefing from whom? Not from the government, not from the emir, from the Chinese ambassador. He took his briefing from the Chinese ambassador when our military was confronting the Chinese military in Doklam. So I want to say, राहुल गांधींनी भारतीय सैनिकांसाठी जी भाषा वापरली आहे ती भारतातला कुठलाही नागरिक बोलण्याची हिंमत काय तर विचारही मनात आणू शकत नाही. संघर्ष सुरू असताना चीनसोबत राहुल गांधी म्हणतात की भारतीय सैन्याला चीनचे सैनिक मारतायत, संघर्ष होतंय किंवा त्यावर काहीतरी प्रोसेस होते हे बोलायचं सोडून भारतीय सैनिक हा सीमेवर मार खातोय हे शब्द राहुल गांधींचे होते. असे गलिच्छ शब्द कुठलाही भारतीय कधीच आपल्या मुखातून उच्चारण करूच शकत नाही. कसा करू शकतो? आपले भारतीय सैनिक मार खातायत हे बोलण्याची हिंमत खरंच कोणाला होईल का? पण राहुल गांधींनी ती केली. राहुल गांधी देशद्रोही आहेत असं म्हणण्यासाठी मी इतकं वरती जाणार नाही, पण सत्तेसाठी ते इतके लोभी झालेत की भारतीय सैन्य, भारत देश यांची सुद्धा प्रतिष्ठा त्यांना राखण्याची इच्छा आता होत नाही आहे. त्यांना याविषयी द्वेष निर्माण झाला आहे की आपले पंजोबा पंतप्रधान होते, आपल्या आजी पंतप्रधान होत्या, आपले वडील देखील पंतप्रधान होते व परंपरेनुसार आपल्यालाही पंतप्रधान पद मिळालं पाहिजे. पण त्या पदावर आज एक चायवाला बसला आहे हे त्यांना पाहवत नाही आणि त्या चायवाल्याला आपण 3 वेळा निवडून लढून सुद्धा त्याच्यासमोर उभंही राहण्या इतकी शक्ती आतापर्यंत निर्माण करू शकलो नाही आहोत याची लाज राहुल गांधींच्या मनात आहे. पण आपल्या नेत्यांना कसं सांगणार? त्यामुळे त्यांच्या मनात जो अहंकार निर्माण झाला आहे तोच आपण इतक्या दिवसांपासून पाहतोय. त्यांना पंतप्रधान होण्यासाठी आता कुठल्याही स्तराला ते जाऊ शकतात हेच ते दाखवत आहेत. भारतीय सैन्याचा अपमान करावा लागेल तर करू, भारताचा अपमान करायचं आहे, परदेशात जाऊन करायचं आहे तेही करेन, पंतप्रधानांचा अपमान करावा लागेल ते तर अजून खालच्या पातळीवर जाऊन करेन. या सगळ्या अटी आता हळूहळू राहुल गांधी पूर्ण करतायत आणि कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हे सुद्धा सगळ्या लोकांना माहिती आहे. राहुल गांधींना विरोधी पक्षनेत्याची गरिमा काय असते, सरकारच्या विरोधात प्रश्न विचारताना कशा प्रकारे ते प्रश्न विचारले पाहिजेत याचं भान देखील राहिलेलं नाही आहे. इतका खालच्या दर्जाचा नेता आजपर्यंत भारतीय इतिहासात कधीच झालेला नव्हता. हा व्यक्ती काय बोलतोय, कशा प्रकारे बोलतोय, कोणते शब्द वापरतोय याचा काळी मात्र अंदाजा राहुल गांधींना आता राहिलेला नाही आहे. संसदेत उभं राहून असं बोलायचं की आपल्या बापजात्यांची ही संपत्ती आहे, संसद तर आपलं वैयक्तिक घर असल्यासारखं ते वावरत असतात. यावर जितकं बोलावं तितकं कमी आहे आणि राहुल गांधींना यापासून सावध झालं पाहिजे. कारण कुठल्याही भारतीय नागरिकासाठी जर सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही भारताचे नागरिक आहात का नाही, तर हा सगळ्यात मोठा अपमान झाल्यासारखं आहे. तुमच्या नागरिकतेवर जर प्रश्न उठत असेल तर यापेक्षा लज्जास्पद अपमान आजपर्यंत कोणाचाही भारतीय इतिहासात झालेला नसेल, खरंच झालेला नसेल, जो राहुल गांधींचा आज झालाय. पक्ष आज 2 तुकड्यावर येऊन पोहोचला आहे. कधीही काँग्रेसचे तुकडे होऊ शकतात असंच राहुल गांधी करत राहिले आणि राहुल गांधींना यापासून सावध होण्याची गरज आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.